नमस्कार, मी उज्ज्वला मराठी आणि आज आपण बघणार आहोत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच अटल सेतू ब्रिज। आणि तुम्हाला सर्वांना एकच विनंती आहे, हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लगेच लाईक करा आणि जर तुम्ही या चॅनलसाठी नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब करा, जेणेकरून यानंतरही येणारे व्हिडिओचे अपडेट्स तुमच्या सर्वांपर्यंत ताबडतोब पोहोचतील। चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया। अटल सेतूकडे जाण्यासाठी आम्ही सुरुवात केलेली आहे घाटकोपर येथून। आमचा प्रवास सुरू झाला आहे घाटकोपरमधून। घाटकोपर इथून आम्ही फ्रीवेनं या प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि हा ईस्टर्न फ्रीवे सुरू होतो घाटकोपरपासून। घाटकोपर ते साऊथ मुंबईचा डी मेलो रस्त्याजवळ हा जाऊन संपतो। या रस्त्यावर कोणताही सिग्नल नाही। या रस्त्यावरून अगदी झटपट आपण मुंबईपर्यंत पोहोचू शकतो। तर हा महामार्ग पूर्णपणे द्रुतगती स्वरूपाचा असून याच्यावर कोणतेही आपल्याला हेवी व्हेइकल्स दिसत नाहीत किंवा टू व्हीलर्स दिसत नाहीत। अलाउडच नाही आहेत टू व्हीलर्स किंवा रस्त्यानं चालणाऱ्या लोकांनाही इकडून अलाउड केलं जात नाही। अगदी फास्ट आपण या रस्त्यानं मुंबईकडे लवकरात लवकर पोहोचू शकतो। आणि इकडे सर्वच ठिकाणी इव्हन टनेलमध्येही आपण बघू शकतो सर्व ठिकाणी स्पीड लिमिट दिलेला आहे। ते स्पीड लिमिट आपल्याला सगळीकडे फॉलो करायचं आहे। तर हा प्रवास करताना आपल्याला सर्व ठिकाणी वेगवेगळे ब्रिज आणि टनेल बघायला मिळतात। मुंबईच्या पूर्व उपनगरांना आणि दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस, कुलाबा इत्यादी सर्व स्टेशन्सला एका जलद मार्गाने जोडण्यासाठीच ईस्टर्न फ्रीवेचा उपयोग केला गेला आहे। आणि आता आपल्याला दिसत आहे चेंबूरपासून सुरू झालेली ही मोनोरेल। मोनोरेल ही चेंबूर ते वडाळा इथपर्यंत आपल्याला दिसते आणि हा ट्रॅक बघू शकता तुम्ही मोनोरेलचा। आणि ही जी मुंबई मोनोरेल आहे ही सुद्धा भारतातील पहिली मोनोरेल आहे जी मुंबईमध्ये सुरू झालेली आहे, मुंबई मोनोरेल म्हणून। आणि जरी ही दिसायला छोटी अगदी 4 डब्यांची मोनोरेल दिसत असेल तरीही जास्तीत जास्त अंतर हे कमीत कमी वेळामध्ये ही कव्हर करण्याचा प्रयत्न करत असते। आणि हाच डायरेक्ट रस्ता अटल सेतूकडेही जोडला गेलेला आहे। आणि आता आपण अगदी जवळच पोहोचत आलेलो आहोत। हे पहा, लांबूनच आपल्याला हा अटल सेतू म्हणजेच सागरी सेतू दिसायला सुरुवात होते। अगदी लांबच्या लांब हा सागरी सेतू बांधलेला आहे आणि हा सागरी सेतू तयार झाल्यापासून हा कधी बघायला मिळेल याची भयंकर उत्सुकता होती। हा सागरी सेतू आपल्या देशातील सर्वात मोठा म्हणजे साधारण 22 किलोमीटरचा हा मार्ग आहे। त्यामुळे हा सर्वांनी नक्कीच बघा, एकदा तरी जाऊन नक्की बघा। आणि या सागरी सेतूमुळेच नवी मुंबई, रायगड आणि इतर शहरांमध्ये आपण अगदी 20 ते 25 मिनिटांमध्येच पोहोचू शकतो। तर मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच अटल सेतू हा शिवडी इथून सुरू झालेला आहे, ज्या ठिकाणावरून MTHL ची सुरुवात होते। हा रस्ता शिवडी इथून थेट समुद्रमार्गे जातो चिर्ले गावापर्यंत। चिर्ले गाव म्हणजेच नावाशिवापर्यंत जातो। म्हणजेच हा टोटल 22 किलोमीटरचा संपूर्ण रस्ता आहे आणि त्यातला जवळजवळ 17 किलोमीटरचा हा रस्ता समुद्रामधून जात आहे। तर हा भारतातील हा सर्वात लांबीचा समुद्र पूल म्हणून जगात हा पूल सध्या 12व्या क्रमांकावर आहे। तसेच या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे प्रस्तावित जो काही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, पुन्हा JNPT बंदर आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवे, त्याचबरोबर मुंबई गोवा हायवे हा अगदी फास्ट आणि एकदम एकमेकांशी कनेक्टेड होणार आहे। सध्या तरी आम्हाला अजिबात ट्रॅफिक बघायला मिळालेलं नाही। ट्रॅफिक नाही, त्याचबरोबर आपलं पेट्रोलही वाचतंय आणि ओपन रोड टोलिंग असलेला हा भारतातला पहिलाच रस्ता आहे। याचबरोबर साधारण प्रत्येक 100 मीटरवर आपल्याला CCTV कॅमेरा दिसतो आणि
साधारण 130 CCTV कॅमेरे या रोडवर या ब्रिजवर पूर्ण बसवलेले आहेत. रस्त्याचं कामही अतिशय सुंदर केलेलं आहे. भरपूर लाईट आहे आणि सेफ्टीच्या दृष्टीनेही खूप उपाययोजना केलेल्या आहेत. सागरी सेतूच्या बाजूनं फ्लेमिंगोज जवळून खूप जात असतात आणि पुलाच्या भागाला साऊंड बॅरियर लावलेले आहेत, ज्यामुळे या फ्लेमिंगोंना किंवा इतर काही कांदळवनातील काही अजून वन्यजीव असतील त्यांना कोणालाही त्रास होणार नाही किंवा त्यांना आवाज जाणार नाही. या ब्रिजवरून प्रवास करत असताना आपल्याला टोलसाठी 250 रुपये एका वेळेला आहेत आणि रिटर्न जर आपल्याला परत जर्नी करायचं असेल तर 375 रुपये रिटर्न जर्नीसाठी द्यावे लागतात. थोडासा टोल हा जरी कॉस्टली वाटत असला तरी आपल्याला याच्यासाठी लागणारा वेळ आपला खूप असतो. हा इतका मोठा प्रवास आपला कमीत कमी वेळामध्ये होतो. शिवाय आपल्याला टोल भरण्यासाठी कुठेच थांबावे लागत नाही. वेगवेगळ्या ठिकाणी स्पीडोमीटर्स लावले आहेत, त्यामुळे गाडी चालवतानाही आपल्याला व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, स्पीडकडे लक्ष द्यायचं आहे. हे पाहता इकडे थांबायला कोणालाही अलाउड नाही आहे, तरी काही लोक इकडे थांबून सेल्फी पॉईंट्स सारखे इकडे फोटो काढत असतात, तर हेही अलाउड नाही आहे. तर असा हा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आपल्या महाराष्ट्राच्या विकासामध्ये या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकची खूप महत्त्वाची भूमिका आहे आणि खरोखर अतिशय सुंदर बनवलेला आहे. नक्की बघायला जा. व्हिडिओला लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. आता आपण लास्टला बघू शकता, इकडे एक्झिट पॉइंट आलेला आहे आणि इथून आता आपल्याला हा पूल संपलेला दिसणार आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका.